हॅलो फ्रेंड्स, आज आपण बँक फायनल अकाउंट यामधील फक्त बॅलन्स शीटचं एक्झाम्पल कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं हे पाहणार आहोत. यामध्ये 3 प्रकारचे एक्झाम्पल असतात. काही एक्झाम्पलमध्ये आपल्याला फक्त बॅलन्स शीट विचारतात, काही एक्झाम्पलमध्ये फक्त प्रॉफिट अँड लॉस आणि काही एक्झाम्पलमध्ये आपल्याला बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दोन्ही विचारतात. आता आपण तिन्ही प्रकारचे एक्झाम्पल पाहणार आहोत. त्यातील हे एक्झाम्पल आहे बॅलन्स शीटचं एक्झाम्पल. फक्त बॅलन्स शीट विचारले असेल तर आपल्याला बॅलन्स शीटचा फॉर्मॅट, हा जो बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आहे हा शेड्यूल नंबर 1 पासून शेड्यूल नंबर 12 पर्यंत तयार करतो, बिल्स फॉर कलेक्शन. आणि त्याच्यानंतर 1 ते 12 शेड्यूल्स आपल्याला तयार करायचे असतात. आता इथे मी जागेभावी छोटे छोटे कॉलम तयार केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण शेड्यूल्स तयार केलेले आहेत. तुम्ही प्रत्येक पेजवर व्यवस्थित शेअर कॅपिटल, त्याच्याखाली रिझर्व्ह अँड सरप्लस, त्याच्याखाली डिपॉझिट्स असे शेड्यूल्स तयार करायचे आहेत. तर या पद्धतीने आपण पहिल्यांदा बॅलन्स शीटचा फॉर्मॅट, सगळे शेड्यूल्स आखून ठेवलेले आहेत. आणि आता एक्झाम्पलमध्ये पाहूयात. अरे आपल्याला सगळे शेड्यूल्स पाठ पाहिजेत 1 ते 12. 1 नंबर शेअर कॅपिटल, 2 रिझर्व्ह अँड सरप्लस, 3 डिपॉझिट, 4 बॉरोइंग्स, 5 अदर लायबिलिटीज. असे सगळे शेड्यूल जर तुमचे नंबर्स पाठ असतील तर तुम्हाला ह्याचं पटकन पोस्टिंग लिहिता येईल. पाहता शेअर कॅपिटल शेड्यूल नंबर 1 मध्ये दाखवतो आपण. मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस हा शेड्यूल नंबर 7 मध्ये येतो. बॅलन्स विथ अदर बँक, मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स, इन्व्हेस्टमेंट 8 नंबरला येतो. बिल्स पेएबल ही अदर लायबिलिटी शेड्यूल नंबर 5 ला येतो. एक्सेप्टन्स अँड एंडोर्समेंट्स हा आपण कोणत्याही टोटलमध्ये घेत नाही, म्हणजे शेड्यूल नंबर 12 नंबरला येतो. कॉन्टिजेंट लायबिलिटी. इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटी शेड्यूल नंबर 8 लाच येतो इन्व्हेस्टमेंट. बिल डिस्काउंटेड अँड परचेस हे 2 आयटम खूप महत्त्वाचे आहेत. लोन, कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट आणि बिल डिस्काउंटेड अँड परचेस हे ॲडव्हान्सेसमध्ये म्हणजे शेड्यूल नंबर 9 मध्ये दाखवतो आपण. करंट अकाउंट म्हणजेच करंट डिपॉझिट शेड्यूल नंबर 3 मध्ये येतो. फर्निचर आणि बिल्डिंग या दोन्ही फिक्स्ड ॲसेट आहेत, म्हणजे शेड्यूल नंबर 10 मध्ये येतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे लोन, कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट ॲडव्हान्सेसचा आयटम आहे, म्हणजे शेड्यूल नंबर 9ला. कॅश क्रेडिट सुद्धा शेड्यूल नंबर 9ला. फिक्स्ड डिपॉझिट आणि सेव्हिंग डिपॉझिट हे डिपॉझिटचे आयटम आहेत, म्हणजे शेड्यूल नंबर 3ला येतात. ब्रांच ॲडजस्टमेंट, त्यालाच इंटर ऑफिस ॲडजस्टमेंट सुद्धा म्हणतात. ह्याचा क्रेडिट बॅलन्स दिला असेल तर अदर लायबिलिटी. पुन्हा रिपीट करतो, क्रेडिट बॅलन्स दिला असेल तर अदर लायबिलिटी म्हणजे शेड्यूल नंबर 5ला. आणि डेबिट बॅलन्स दिला असता तर अदर ॲसेट म्हणजे शेड्यूल नंबर 11ला दाखवला असता. हा क्रेडिट बॅलन्स आहे म्हणून 5 नंबरला दाखवला. करंट इयरचा प्रॉफिट आहे याची मी वर्किंग नोट करणार आहे. आणि कॅश इन हँड हा 6 नंबरला आहे. कॅश विथ आरबीआय सुद्धा 6 नंबरला आहे. बघा, करंट इयरचा प्रॉफिट त्याची आपण वर्किंग नोट करणार आहोत. ही वर्किंग नोट अत्यंत महत्त्वाची आहे. थोडक्यात काय की जो प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट असतो ना, त्यातले पहिला आणि दुसरा आयटम सोडून प्रॉफिट अँड लॉसचा रोमन 3 आणि अप्रोप्रिएशनचा रोमन 4 तो आपल्याला ह्याच्यामध्ये तयार करावा लागतो. का तेही तुम्हाला लक्षात येईल. पहिलं ॲडजस्टमेंट आहे ॲथोराइज कॅपिटल. ही फक्त इन्फॉर्मेशन म्हणून आपण दाखवतो, ही टोटलमध्ये घेत नाही. पण शेड्यूल नंबर 1 मध्ये ॲथोराइज कॅपिटल दाखवतो, याचे टिक मार्क आपण करत नाही. द अबव प्रॉफिट आर अराइव्ह ॲट बिफोर मेकिंग अँड ॲडजस्टमेंट फॉर अनएक्सपायर्ड डिस्काउंट, म्हणजे रिबेट ऑन बिल डिस्काउंटेडचे ॲडजस्टमेंट करण्यापूर्वीचा हा प्रॉफिट आहे. मग याला मी टिक मार्क करून ठेवतो. आणि पुढे सांगितलं रिझर्व्ह इज इक्वल टू पेडअप कॅपिटल, म्हणजे रिझर्व्हची रक्कम पेडअप कॅपिटल एवढीच आहे. म्हणजे पेडअप कॅपिटल किती आहे ते 1,50,000 रुपये आहे. म्हणजे रिझर्व्ह सुद्धा आपला किती असणार आहे, 1,50,000 रुपयेच असणार आहे. आणि इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स कन्सिस्ट ऑफ 3,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच ₹50 पेड. म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या कंसामध्ये फक्त लिहायचे आहेत की 3,000 शेअर 100 रुपये प्रमाणे 50 रुपये पेडअप व्हायला. ह्याच्यावरून आणखी एक ॲडजस्टमेंट तयार होऊ शकते, तेही मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. आता यामध्ये आपण पोस्टिंगला सुरुवात करायला हरकत नाही आहे. आपण सर्व शेड्यूल्स लिहून ठेवलेले आहेत. बघा, पहिला आहे शेअर कॅपिटल. मी तुम्हाला नेहमी सांगत होतो की ट्रायल बॅलन्समधलं शेअर कॅपिटल नेहमी पेडअप कॅपिटल म्हणून दाखवतो. मग शेअर कॅपिटलमध्ये पहिल्या शेड्यूलमध्ये पहिल्यांदा काय लिहितो आपण, ॲथोराइज कॅपिटल. ॲथोराइज कॅपिटल अंडरलाईन. त्याच्या खाली लिहितो आपण इश्यूड अँड सबस्क्राईब्ड कॅपिटल. इश्यूड अँड सबस्क्राईब्ड कॅपिटल. इश्यूड अँड सबस्क्राईब्ड कॅपिटल अंडरलाईन. याच्या खाली सुद्धा एक ओळ जागा सोडून आपण काय लिहितो, पेडअप कॅपिटल. आता मी जागा सोडत नाहीये, पण मी लिहितो पेडअप कॅपिटल. आणि हे पेडअप कॅपिटल मी लिहितो किती रुपये आहे, 1,50,000 रुपये. पेडअप कॅपिटल मी लिहितो 1,50,000 रुपये. बरोबर. आता जागा कमी पडते म्हणून मी ते एक ओळ सोडलेली नाहीये, तुम्ही एक ओळ सोडून लिहायचं आहे. सेकंड आयटम आहे मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. शेड्यूल नंबर 7 मध्ये दाखवतो आपण. मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. आणि याची अमाऊंट आहे 50,000 रुपीज, 50,000 रुपये. शेड्यूल नंबर 7 मध्ये दाखवलेला आहे. इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स कुठे दाखवणार आपण, शेड्यूल नंबर 8 मध्ये. इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स. इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स
आणि त्याची रक्कम किती आहे 1,50,000 रुपये, 1,50,000. आणि याच्याखाली ही इन्फॉर्मेशन लिहिण्यासाठी मी फक्त एक ओळ जागा सोडतो. बिल्स पेएबल 5 नंबरला दाखवतो आपण, अदर लायबिलिटी आहे. बिल्स पेएबल हुंडीची रक्कम देणे आहे, देणे म्हणजे लायबिलिटी. बिल्स पेएबलची रक्कम आहे 50,000 रुपये, 50,000 रुपीज. यानंतर आहे ऍक्सेप्टन्स अँड एन्डोर्समेंट्स. ऍक्सेप्टन्स अँड एन्डोर्समेंट्स कुठे दाखवतो आपण, कॉन्टिंजंट लायबिलिटीला. तिथे जर पूर्ण वाक्य तुम्हाला लिहायचं असेल तर लिहू शकता ऍक्सेप्टन्सेस अँड एन्डोर्समेंट्स ऑन बिहाफ ऑफ कस्टमर्स. ऑन बिहाफ ऑफ कस्टमर्स म्हणजे ग्राहकाच्या वतीने. किती रक्कम आहे त्याची 20,000 रुपीज, 20,000 रुपये. ऍक्सेप्टन्स अँड एन्डोर्समेंट्स. इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटी. इन्व्हेस्टमेंट दाखवतो आपण शेड्यूल नंबर 8 मध्ये. इन्व्हेस्टमेंट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटी आणि त्याची रक्कम आहे 1,50,000 रुपीज, 1,50,000 रुपये. यानंतर आहे बिल डिस्काउंटेड अँड परचेस. 9 नंबरला दाखवतो आपण बिल डिस्काउंटेड अँड परचेस. बिल डिस्काउंटेड अँड परचेस. आणि बरेच विद्यार्थी याच्यावरच ऍडजस्टमेंट करतात, तर लक्षात घ्या याच्यावर तुम्हाला ऍडजस्टमेंट नसते. बिल डिस्काउंटेड अँड परचेस नेहमी आउटरला येतात. रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड असेल किंवा अनएक्सपायर्ड डिस्काउंट असेल तर तो 13 मधून लेस आणि 5 नंबरला दाखवतो. 9 नंबरचा त्याचा काही संबंध नाही आहे. करंट अकाउंट शेड्यूल नंबर 3 ला दाखवतो आपण. करंट अकाउंट असेल, कॉन्टिंजन्सी अकाउंट असेल, बरोबर. करंट अकाउंट 3 नंबरला येतो 1,40,000, 1,40,000. करंट सेव्हिंग रिकरिंग. फर्निचर आणि बिल्डिंग दोन्ही फिक्स्ड ॲसेटला दाखवतो आपण. आता याच्यावर डेप्रिसिएशन वगैरे कोणती ॲडजस्टमेंट नाही आहे किंवा ओपनिंग बॅलन्स ॲडिशन वगैरे असं कोणताही पॉईंट नाही आहे, म्हणून मी डिरेक्टली आउटरला घेतो. फर्निचरची रक्कम आहे 30,000 आणि बिल्डिंगची रक्कम आहे 1,50,000. फर्निचर आणि बिल्डिंग. लोन्स आपण ॲडव्हान्सेसमध्ये दाखवतो. लोन्स याच्यावर प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेटची ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे मी आउटरला घेतले लोन्स 1,80,000, 1,80,000 रुपये. यानंतर आहेत कॅश क्रेडिट. हे सुद्धा आउटरला घेतो मी 30,000 रुपये. कॅश क्रेडिट तिथे दाखवतो आपण ॲडव्हान्सेसमध्ये 30,000 रुपये. लोन, कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट नॉर्मली एकत्र देतात किंवा सेपरेट पण देतात. फिक्स डिपॉझिट आणि सेव्हिंग डिपॉझिट्स. डिपॉझिट्समध्ये दाखवतो आपण फिक्स डिपॉझिट्स आणि सेव्हिंग डिपॉझिट्स. फिक्स डिपॉझिट्स आणि सेव्हिंग डिपॉझिट्स. मग फिक्स डिपॉझिटची रक्कम आहे 2,40,000, 2,40,000 आणि सेव्हिंग डिपॉझिटची रक्कम आहे 1,00,000 रुपीज, 1,00,000 रुपये. यानंतर आहे ब्रांच ॲडजस्टमेंट. हा क्रेडिट बॅलन्स दिला म्हणजे शेड्यूल नंबर 5 मध्ये दाखवतो आपण ब्रांच ॲडजस्टमेंट. ब्रांच ॲडजस्टमेंट 5 नंबरला दाखवतो आपण 10,000 रुपीज, 10,000 रुपये. आणि हा जर डेबिट बॅलन्स दिला असता तर आपण अदर ॲसेटमध्ये दाखवला असता. करंट इयर्स प्रॉफिट. आता ह्याची वर्किंग नोट मी याच पेजवर दाखवतोय. तुम्ही सेपरेटली तुमच्या एक्झाम्पलच्या जिथे सोल्युशन तुम्ही लिहिणार आहे तिथे सेपरेट वर्किंग नोट करायची. ही वर्किंग नोट अत्यंत महत्त्वाची आहे. वर्किंग नोट याच्यामध्ये मी रोमन 3 लिहितो म्हणजे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसचं फॉर्मॅट सुद्धा आठवेल. त्याच्यामध्ये दाखवतो मी प्रॉफिट ऑर लॉस. याच्यामध्ये 2 आयटम असतात तुम्हाला माहिती आहेत. एक लास्ट इयर्स प्रॉफिट आणि दुसरा करंट इयर्स प्रॉफिट. आता हा दिलेला आहे तो करंट इयरचा प्रॉफिट आहे किंवा तारखेनुसार तुम्हाला सांगितलं जातो. ही 21 तारीख आहे, 31 मार्च 21 म्हणजे हा 20-21चा प्रॉफिट आहे. समजा तुम्हाला 19-20चा दिला असता तर तो लास्ट इयरमध्ये दाखवला असता किंवा ओपनिंग बॅलन्स दिला असता तर तो तुम्हाला लास्ट इयरमध्ये दाखवायला लागला असता. परंतु हा करंट इयरचा प्रॉफिट आहे. मग करंट इयरच्या प्रॉफिटच्या समोर लिहिले मी 40,000 रुपीज, 40,000 रुपये. म्हणजे या उदाहरणामध्ये लास्ट इयरचा प्रॉफिट दिलेला नाही. मग याच्यानंतर आपण काय करतो, हे क्लोज करतो आणि खाली रोमन 4 लिहितो आपण ॲप्रोप्रिएशन. आठवत असेल तर फॉर्मॅट बघा प्रॉफिट अँड लॉसचा ॲप्रोप्रिएशन. आणि ॲप्रोप्रिएशनमध्ये एक ॲडजस्टमेंट आपल्याला कंपल्सरी करायची असते, ट्रान्सफर टू स्टॅच्युटरी रिझर्व. ट्रान्सफर टू स्टॅच्युटरी रिझर्व. ट्रान्सफर टू स्टॅच्युटरी रिझर्व आणि नंतर हे सुद्धा आपण क्लोज करून जो बॅलन्स आहे तो बॅलन्स शीटला ट्रान्सफर करतो. हा प्रॉफिट अँड लॉसचा हाफ पार्ट आहे, लक्षात घ्या. प्रॉफिट अँड लॉसचा हाफ पार्ट इथे आहे. आता करंट इयर्स प्रॉफिट आपण इथे दाखवलेलं आहे 40,000 रुपीज. यानंतर आहे कॅश इन हँड. आता ही रक्कम सुद्धा नंतर खोडावी लागणार आहे. मी आता तुम्हाला याकरता दाखवलेले आहे की तुमचं पोस्टिंग चुकून आहे, हे नंतर आपल्याला खोडावी लागणार आहे, दुरुस्ती काय ते करावी लागणार आहे आपल्याला. कॅश इन हँड 6 नंबरला दाखवायचं आपल्याला.
मग 6 नंबरमध्ये लिहिलं आपण कॅश इन हँड. कॅश इन हँडची रक्कम किती आहे? 50,000 रुपीज, 50,000 रुपये. आणि कॅश विथ RBI 6 मध्येच येणार. कॅश विथ RBI शेड्यूल नंबर 6 मध्येच येणार आहे 50,000 रुपीज. झालं. या पद्धतीने पोस्टिंग तरी सर्व झालं. आता ॲडजस्टमेंट्स काय काय बघूयात. पहिले ॲडजस्टमेंट आहे ॲथॉराइज कॅपिटल. मग ॲथॉराइज कॅपिटल आपण ॲथॉराइज कॅपिटलमध्ये लिहितो. किती शेअर सांगितले आहेत त्यांनी? 3,000 शेअर सांगितले आहेत. 3,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच. म्हणजे त्याची अमाऊंट किती येणार आहे बघा, 3,000 इंटू 100 म्हणजे 3 लाख रुपये येणार आहे. 3 लाख रुपये. आणि मी सांगितल्याप्रमाणे आपण ॲथॉराइज कॅपिटल, इश्यूड कॅपिटल, सबस्क्राईब कॅपिटल, कॉल्ड अप कॅपिटल टोटलमध्ये घेत नाही. आपण फक्त पेड अप कॅपिटल घेतो. पण तुम्हाला आता याच्यावर लक्षात येईल, हे 3 लाख आहे, हे 1,50,000 आहे, म्हणजे याच्या निम्मा आहे. म्हणजे इथे शेअर सुद्धा किती येणार आहेत बघा, 3,000चे निम्मे 1,500 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच. हे नंबर्स फक्त लिहून ठेवले आपण. यानंतर आहे द अबव प्रॉफिट इज अराइव्ह ॲट बिफोर मेकिंग ॲडजस्टमेंट फॉर अनएक्सपायर्ड डिस्काउंट. हा जो प्रॉफिट 40,000 रुपये आहे ना, तो अनएक्सपायर्ड डिस्काउंट म्हणजे रिबेट ऑन बिल डिस्काउंट रेटची ॲडजस्टमेंट करण्यापूर्वीचा आहे, करण्यानंतरचा नाही आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला थोडासा चेंज करावा लागणार आहे. म्हणून हा प्रॉफिट मी कंसामध्ये लिहितो 40,000 रुपये. बघा इथं लिहिलेला तर मी कंसामध्ये लिहिला. आता काय सांगितलेलं आहे, रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड. तुम्हाला सांगितलेलं आहे मी अनएक्सपायर्ड डिस्काउंट म्हणजे रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड याचे दोन इफेक्ट काय करतो आपण, शेड्यूल नंबर 13 मधून लेस करतो, इंटरेस्ट अँड डिस्काउंट मधून लेस करतो आणि शेड्यूल नंबर 5ला दाखवतो. आता 13 नंबरचं शेड्यूल तर आपण केलेलं नाही आहे, पण शेड्यूल नंबर 13 आहे तो इन्कमचा शेड्यूल आहे, इंटरेस्ट अर्नचा शेड्यूल आहे, बरोबर. मग इन्कम मधून लेस करायचा, इन्कम मधून लेस म्हणजेच प्रॉफिट मधून लेस करावा लागेल. मग हा 40,000 रुपये प्रॉफिट आहे, त्यातून ते 10,000 रुपये मायनस करायचे. म्हणजे आपला करंट इयरचा प्रॉफिट आता चेंज होणार आहे आणि करंट इयरचा प्रॉफिट आपला किती होणार आहे आता 30,000 होणार. परत रिपीट करतो, जर तुम्हाला लक्षात असेल तर हा एक्सपेन्सेस आहे, रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड. आपण काय करतो, इन्कम मधून लेस करतो. इन्कम मधून लेस करणार म्हणजे आपण कशामध्ये लेस करणार आहे, प्रॉफिट मधून. का तर त्यांनी सांगताना सांगितलेलं आहे द अबव प्रॉफिट आर अराइव्ह ॲट बिफोर मेकिंग अन ॲडजस्टमेंट फॉर अनएक्सपायर्ड डिस्काउंट. म्हणजे हा डिस्काउंट वजा करण्यापूर्वीचा प्रॉफिट 40 आहे, म्हणजे वजा केल्यानंतरचं प्रॉफिट किती असणार आहे, 30,000 रुपये. म्हणजे या पद्धतीने आपण करंट याचा प्रॉफिट 40 होता, तो कन्वर्ट केला. किती रुपयामध्ये कन्वर्ट केलेला आहे, 30,000 मध्ये. कारण की रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड 13 मधून लेस करणार, 13 म्हणजे इन्कम मधून लेस करणार, म्हणजेच आपला प्रॉफिट काय होणार, कमी होणार. हा झाला पहिला इफेक्ट, 13 मधून लेस म्हणजेच प्रॉफिट मधून लेस. आणि दुसरा इफेक्ट आपण रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड कुठे दाखवणार, शेड्यूल नंबर 5 मध्ये दाखवणार. रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड आणि ही रक्कम किती रुपये आहे, 10,000 रुपीज आहे. या पद्धतीने आपण ह्या ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट केलेले आहेत. रिझर्व इज इक्वल टू पेडअप कॅपिटल. रिझर्वची रक्कम पेडअप कॅपिटल एवढीच घ्या. पेडअप कॅपिटल म्हणजे आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं असतं किती रुपये, 1,50,000. जेवढा 1,50,000 कॅपिटल आहे, पेडअप कॅपिटल आहे, तेवढाच रिझर्व दाखवायचा आहे. मग शेड्यूल नंबर 2 मध्ये रिझर्व मी दाखवलेला आहे 1,50,000 रुपये. ह्याचा एकच इफेक्ट होणार. यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स कन्सिस्ट ऑफ 3,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 इच ₹50 पेड. जे आपण शेअर्समध्ये पैसे गुंतवलेले आहेत, ते पैसे कसे गुंतवलेत आपण, 3,000 शेअर्स खरेदी केले होते. कोणत्या तरी कंपनीचे, बँकेचे, कशाचे शेअर्स खरेदी केले असणार आपण. आणि हे 3,000 शेअर्स आपण 100 रुपयाचे एक आहे, 50 रुपये पेडअप व्हॅल्यू आहे. मग इथं लिहायचं 3,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100, 50 पेड. म्हणजे 3,000 शेअर्स आहेत, त्यातले 100 रुपये एका शेअरची किंमत आहे, त्यातले आपण पेड किती केलेत, 50 रुपये पेड केलेत. आता याचा अर्थ काय होतो, हे जे दुसरे ॲडजस्टमेंट कशी तयार होते ते मला फक्त एक्सप्लेन करून सांगायचं याच्यामध्ये. जर आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले असतील, फॉर एक्झाम्पल आपण रिलायन्स कंपनीचे शेअर्स खरेदी केले, टाटा कंपनीचे शेअर्स खरेदी केले असतील, तर आपण शेअर्स खरेदी केले 3,000. एका शेअरची मूळ किंमत आहे 100 रुपये आणि आतापर्यंत त्यांना फक्त 50 रुपये आपण पेड केलेत. म्हणजे भविष्यामध्ये जर त्यांना शेअरच्या रकमेची गरज पडली तर ती रक्कम आपल्याकडून ते मागवणार. म्हणजेच आपण 100 पैकी 50 पेड केलेले आहेत, म्हणजे भविष्यामध्ये राहिलेले 50 रुपये आपल्याला द्यावे लागणार आहेत. मग ते आपली काय दाखवायची असते, कॉन्टिजेंट लायबिलिटी. आणि याला काय म्हणतात, तर लायबिलिटी ऑन पार्टली पेड शेअर्स. लायबिलिटी ऑन पार्टली पेड शेअर्स. आता ही लायबिलिटी किती तयार होणार आहेत, तर आपण किती शेअर्स खरेदी केलेले आहेत, 3,000 इक्विटी शेअर्स खरेदी केलेले आहेत. 100 रुपयाचं एक आहे, जेवढे पेड आहेत ते वजा करून राहिलेले घ्यायचे.
म्हणजे इथे 100 रुपयाचे शेअर 50 पेड आहेत, म्हणजे राहिले किती रुपये? 50 रुपये. मी इथं म्हणेन की 100 रुपयाचं शेअर आणि 80 रुपये पेड असते, तर मी ती किती घेतले असते? 20 रुपये राहिलेले घेतले असते. इथे 30 रुपये पेड असते, तर राहिलेले 70 रुपये घेतले असते. म्हणजे इथे 50 पेड आहेत, ते आपण इथं लिहिले इन्व्हेस्टमेंटमध्ये, आणि राहिलेले आपण कुठे दाखवलेले आहेत? पार्टली लायबिलिटी ऑन पार्टली पेड शेअर्स कॉन्टिंजंट लायबिलिटीमध्ये किती रुपये दाखवलेले आहेत? 1,50,000 रुपये. या पद्धतीने हे ॲडजस्टमेंट दाखवू शकता तुम्ही. ठीक आहे. आता इथे एक्झाम्पल आपलं संपलेलं आहे. आता अकाउंट्स काय करायचे? क्लोज. पण तुम्ही म्हणाल की सर आता इथे बॅलन्स शीट फक्त तयार केलेले आहे, मग क्लोज करायला लगेच सुरुवात करूयात का? तर नाही. तर हा प्रॉफिट अँड लॉसचा जो फॉर्मॅट आहे ना, हा फॉर्मॅट मी तुम्हाला सांगितलं खूप महत्त्वाचा आहे. आता आपण काय करतो नेहमीप्रमाणे? ट्रान्सफर टू स्टॅच्युटरी रिझर्व्ह. मग ट्रान्सफर टू स्टॅच्युटरी रिझर्व्ह खाली लिहूयात आपण 25% ऑफ 30,000. आणि जर तुम्हाला 20% असेल तर तुम्ही 20% ऑफ 30,000 म्हणजे 6,000 रुपये पाठवू शकता. मी 25% ऑफ 30,000 रुपये पाठवतोय, म्हणजे तो किती रुपये येणार आहे? 7,500. इथे तुम्ही 6,000 रुपये घेतला तरी सुद्धा अमाऊंट सेमच येणार आहे, ते मी तुम्हाला थोड्या वेळ दाखवून देतो. आता इथे 25% घेतला आपण 30,000चा 7,500. पहिला इफेक्ट आपण अप्रोप्रिएशनला दाखवला, दुसरा इफेक्ट रिझर्व्ह अँड सरप्लसला दाखवतो आपण. स्टॅच्युटरी रिझर्व्ह किती रुपये स्टॅच्युटरी रिझर्व्ह आहे? 7,500. केले का ॲडजस्टमेंट सर्वांनी? 25% ट्रान्सफर केले का? केले सर. आता टोटल करूयात आपण. प्रॉफिट आहे एकूण 30,000 रुपये. हाच प्रॉफिट आपण शेवटच्या वेळेला घेतला 30,000 रुपये. मग 30,000मधून 7,500 गेले, राहिले किती? 22,500 रुपये. मग याला आपण स्टार करून काय म्हणतो? बॅलन्स कॅरीड ओव्हर टू बॅलन्स शीट. बॅलन्स कॅरीड ओव्हर टू बॅलन्स शीट कंसामध्ये आपण काय म्हणतो? रिझर्व्ह अँड सरप्लस, R&S. मग हे 22,500 परत रिझर्व्ह अँड सरप्लस दाखवा. पण काय नावानं दाखवायचे आता? हे अप्रोप्रिएशनचा बॅलन्स आहे. P&L अप्रोप्रिएशन अकाउंट. P&L अप्रोप्रिएशन अकाउंट. आणि किती रक्कम आहे? 22,500. आता तुम्ही म्हणा की सर मगाशी तुम्ही सांगितलं होतं की 20% केलं तर काय होईल? तर 20%ने जर 30,000चा 20% काढला तर किती येणार आहे? 6,000. हे 30,000 खाली आहे असे लिहिले, तर 30,000मधून तुमचे 6,000 रुपये गेले, तर फरक किती आलेला आहे? 24. म्हणजे हे 24 आणि 6 30,000, किंवा हे 22,500 आणि 7,500 30,000, हे दोन्ही तुम्ही कुठे दाखवणार आहे? रिझर्व्ह अँड सरप्लसला दाखवणार आहे. मग तुम्ही 20%ने जरी केलं आणि जरी 25%ने केले, तर तुमची ही रक्कम फक्त चेंज होईल, परंतु टोटल तुमची सेमच येणार आहे. मग मी 25%ने केलेलं आहे कॅल्क्युलेशन. तुम्हाला 20% असेल तर तुम्ही 20%ने कॅल्क्युलेशन करा. आता आपण काय करणार आहोत? हा आपला फॉर्मॅट कंप्लीट झाला आपला. ट्रान्सफर टू स्टॅच्युटरी रिझर्व्हची ॲडजस्टमेंट पण झाली आणि बॅलन्स सुद्धा कॅरी फॉरवर्ड केलेला आहे. आता मी सगळे शेड्यूल्स क्लोज करतो. पहिला शेड्यूल मी क्लोज केलेला आहे आणि त्याची टोटल किती आलेली आहे बघा? 1,50,000. आपण पेडअप कॅपिटल फक्त टोटलमध्ये घेतो, ॲथॉराईज घेत नाही. 1,50,000 पहिल्याची टोटल आली. आता याची पण टोटल करा. जरी तुम्ही 22,500 आणि 7,500 घेतले असतील, किंवा जरी तुम्ही 24 आणि 6 घेतले असेल, तरी सुद्धा तुमची टोटल किती येणार आहे? 1,80,000 रुपये येणार आहे. हे 30 आणि 1,50, 1,80. आता याची टोटल करूयात आपण. याची टोटल येणार आहे 1, 2, 3, 4,80,000, 4,80,000. शेड्यूल नंबर 4मध्ये काहीच नाही आलं तर पहिल्या वेळेला नील आणि नंतर नील म्हणून क्लोज करा. हा पॉईंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर शेड्यूल नंबर 5ची आपण बेरीज केली 50, 60, 70,000 रुपये. शेड्यूल नंबर 6ची बेरीज केली आपण 1,00,000 रुपये. शेड्यूल नंबर 7ची बेरीज केली आपण 50,000 रुपये. शेड्यूल नंबर 8ची बेरीज केली आपण 3,00,000 रुपये. शेड्यूल नंबर 9ची आपण बेरीज करतोय 2,50,000 रुपये. शेड्यूल नंबर 10ची आपण बेरीज करतोय 1,80,000 रुपये. शेड्यूल नंबर 11ला काहीच नाही आहे, परंतु मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला नील आणि नंतर नील म्हणून क्लोज करायचे आहेत. आणि शेड्यूल नंबर 12ची बेरीज झालेली आहे 1,70,000 रुपये. आता या सर्व ही वर्किंग तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवलेली असेलच. हवं तर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा पटकन स्क्रीनवर. आणि आता मी तुम्हाला बॅलन्स शीट सुद्धा क्लोज करून दाखवतो. शेड्यूल नंबर 1ची टोटल होती 1,50,000 रुपये, 1,50,000. शेड्यूल नंबर 2ची बेरीज होती 1,80,000 रुपये. 3ची होती 4,80,000 रुपये. 4ची होती नील आणि 5ची होती 70,000 रुपये. आता मी लायबिलिटी साईडची टोटल आधी तुम्हाला करून दाखवतो. 1,00,000, 2,00,000, 3,00,000, 4,00,000, 4,4, 8,80,000. 8,80,000. त्यानंतर शेड्यूल नंबर 6ची बेरीज आहे 1,00,000 रुपये.
शेड्यूल नंबर 7ची बेरीज आहे 50,000 रुपये, 8ची बेरीज आहे 3 लाख रुपये, 9ची बेरीज आहे 2,50,000 रुपये, 10ची बेरीज आहे 1,80,000 रुपये, 11ची बेरीज आहे नील आणि टोटल करूयात, म्हणजे 12 नंबर आपण टोटलमध्ये घेत नाही आपल्याला माहितीच आहे, तरी सुद्धा 1 2 3 4 5 6 7 8,80,000 म्हणजे ते आपली बॅलन्स शीट टॅली झालेले आहे. तरी सुद्धा शेड्यूल नंबर 12चे नंबर बेरीज लिहायला विसरू नका. 1,70,000 आणि बिल्स फॉर कलेक्शन या उदाहरणामध्ये नाही. तर या पद्धतीने जर फक्त आणि फक्त बॅलन्स शीटचं एक्झाम्पल विचारलं तर लक्षात घ्या ही ॲडजस्टमेंट तुम्हाला करणं अत्यंत आवश्यक आहे. मग ही ॲडजस्टमेंट करायची तर रिबेट ऑन बिल डिस्काउंटेडची येऊ शकते किंवा काही वेळेस ही ॲडजस्टमेंट तुम्हाला लोन्स किंवा प्रोव्हिजन फॉर बॅड डेटची सुद्धा येऊ शकते. पण तुम्हाला जी कोणती ॲडजस्टमेंट असेल त्या पद्धतीने ही वर्किंग नोट तुम्हाला दाखवणं अत्यावश्यक आहे. ही वर्किंग नोट कधी दाखवायची आहे तुम्हाला? जर तुम्हाला फक्त बँक फायनल अकाउंटमध्ये बॅलन्स शीट विचारले असेल तर ही वर्किंग नोट तुम्हाला करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर या पद्धतीने आपण फक्त बॅलन्स शीटचं एक्झाम्पल दिलं असेल तर ते कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करतो हे सुद्धा पाहिलेलं आहे. थँक्यू.